सरपंच एक गाव पातळीवरचा महत्त्वाचा घटक आहे। तो कोणत्याही पक्षाचा असेल। लोक जनरली गावातले काही घटना घडली, सुखाची असेल दुःखाची असेल, सरपंचाला कळवत असतात आणि सरपंचाला आपल्या गावातल्या माणसाची बाजू घ्यावी लागते। अर्थात अशी ज्यावेळेस बाजू घेतली जाते त्यावेळेस या सरपंचाच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव, दहशतवाद माजवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले। त्याच्यातली एक घटना आपण बीडची मस्साजोगची बघितली। सरपंच होता, त्याला गावातल्या एका वॉचमननी बोलवलं म्हणून गेला, म्हणून घटना घडली। तसंच जर अन्य ठिकाणी होत असेल तर मला असं वाटतं हे जे कारण याचे हे प्रकार का वाढतात, सरकारने वेळी जर मस्साजोगच्या घटनेमध्ये ताबडतोब आरोपींना अटक केली असती, ताबडतोब कारवाई केली असती, अशा लोकांना राजकीय पाठिंबा मिळाला नसता तर मला वाटतं लोकांची अशी हिंमत होणार नाही। हे राज्य आताचं नवीन आलेलं राज्यसुद्धा अजून आपला कायद्याचं धाक या राज्यात दाखवू शकलं नाही आणि म्हणून अशा घटना होतात। परंतु मी सरपंचांना आवाहन करेल, घाबरण्याची गरज नाही। अशा कुठं घटना होत असेल तर निश्चित आम्हाला कळवा। निश्चित शिवसेना म्हणून या संदर्भात या सगळ्या सरपंचांना संरक्षण देण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। परंतु उद्या बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो निघताना पाहायला मिळतो। त्या मोर्चामध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी उपस्थित राहणार। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही देखील त्या संपूर्ण आंदोलनाला जाणार आहात का? मी प्रत्यक्ष गावात जाऊन आलेलो आहे, सगळ्यांना भेटलेलो आहे। या घटनेचं खडानं खडा माहिती मला आहे। या घटनेच्या संदर्भात मी आवाज उठवलेला आहे। मग आमचे सगळे शिवसेनेचे लोक आणि तो प्रश्न काही पक्षाचा राहिलेला नाही, तो बीड जिल्ह्याचा प्रश्न झालेला आणि त्याच्यामुळे त्याच्यात सर्व पक्ष नाही तर सर्व जनतेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पक्ष म्हणजे जनता असते अशातला काही भाग नाही, सर्व जनतेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं। त्याच्यात शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे शिवसैनिक सहभागी होणार आहेत। खरं तर वाल्मिक कराड ज्यांचं नाव या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये पुढे येत आहे, ते वाल्मिक कराडांना गेले 18 दिवस अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अटक झालेली नाहीये। खरं तर वाल्मिक कराडांवरती स्वतः खंडणीचा 2 कोटी रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खंडणी असेल, त्याच्यानंतर तो वॉचमॅनची तक्रार असेल आणि त्याचसोबत खून प्रकरण असेल, ही तिन्ही प्रकरणं सीआयडी कडे वर्ग करण्यात आली। तरी देखील सीआयडी कडनं अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही। महाराष्ट्राचं पोलीस खातं एवढं कुमकुवत आहे असं मला मुळीच वाटत नाही। ठीक आहे, राजकीय मतभेद आमचे असू शकतात, परंतु महाराष्ट्रातले पोलीस सक्षम आहे, कोणताही तपास करण्यात तरबेज आहेत आणि त्यांनी ठरवलं तर क्षणात सगळ्या गोष्टी ते करू शकतात। परंतु 18 दिवस होऊनही जर पोलीस आरोपींना अटक करू शकत नसतील तर याचाच अर्थ या पोलिसांवर कोणता तरी राजकीय दबाव आहे। राजकीय दबावाशिवाय 18 दिवस असे आरोपी मोकाट फिरू शकत नाही। कारण आपल्या पोलिसांमध्ये जमिनीच्या खाली जरी माणूस गेला तरी त्याला ओढून आणण्याची धमक आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये आहे आणि ती धमक कोण घालवत असेल तर ते सत्ताधारी पक्षाचे लोक ही पोलिसांची ताकद कमी करत आहे असं माझं मत आहे। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आता सत्ताधारी पक्षाचेच आमदार जे आहेत ते आवाज उचलताना पाहायला मिळतो। सुरेश धस असेल, प्रकाश सोळंके असेल, हे सत्ताधारी बाकावरचे आमदार आहेत। प्रकाश सोळंके म्हणतात की खरं तर वाल्मिक कराड यांच्याकडे प्रशासनाच्या चाव्या आहेत आणि त्यांना हे अधिकार कोणी दिलेत हे पाहणं महत्वाचं आहे, असं त्यांनी एक सूचक विधान केलेलं आहे। बरोबर आहे ना, भले तिथे धनंजय मुंडे पालकमंत्री होते किंवा मंत्री होते, त्यांचं खातं असेल किंवा त्यांचा जिल्हा असेल, फोन धनंजय मुंडे नाही करत, वाल्मिक कराडच करतात आणि प्रशासनही ऐकतो। बैठका घेतात वाल्मिक कराड कित्येक ठिकाणी। आता हे कोणाच्या सांगण्यावर घेतात आणि म्हणून प्रशासनातले लोक हे एखाद्या धनंजय मुंडेने फोन केला तर ऐकणार नाही, पण तो वाल्मिक कराडने केला तर फोन ऐकतात। अशा प्रकारची स्थिती बीडमध्ये निर्माण झालेली आहे। ही दहशत आहे आणि मला ही दहशत मोडून काढावी लागेल। परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्याला, त्यांच्या उपमुख्यमंत्र्याला जाऊन बसवा ना, ते राजकीय हेतून बोलतात की आम्हाला त्यांना प्रश्न आहे। प्रकाशदादा असतील, प्रकाशदादा एक आदरणीय नेतृत्व आहे आमच्या मराठवाड्यातलं, माजलगावचं। सुरेश धस असतील, तळागाळातले नेते मान्य आहे मला, परंतु तुम्ही नुसतं बोलता ना, तुमचं इथं राज्यात या सरकार आहे तर तुम्ही जाऊन बोला तुमच्या मुख्यमंत्र्याकडं, उपमुख्यमंत्र्याकडं। तुम्ही त्यांना बोलणार नाही, आपल्या भूमिका व्यक्त करणार, हा दुटप्पीपणा झाला असं माझं स्पष्ट मत आहे। या सगळ्या पक्षप्रमुख बीडला जाणार आहेत का या सगळ्या संदर्भात भेट देण्यासाठी? हे पक्षप्रमुख
हा संघटना म्हणून भूमिका असते, संघटना म्हणून मराठवाड्याची जबाबदारी माझ्याकडे. मी तिथे जाऊन आलेलो आहे, विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा भेटून आलेलो आहे कुटुंबियांशी. सगळ्या जे काही असेल त्या सगळ्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच जाऊन येणं याच्यापेक्षा या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं हे महत्वाचं आहे. मला वाटतं शिवसेना त्याच्यासाठी झटत राहील. महाविकास आघाडीचे जे इतर दोन पक्षांचे वरिष्ठ नेते आहेत, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले. ठाकरेंचा वरिष्ठ नेता मात्र त्या ठिकाणी दिसत नाही फील्डवर. मी वरिष्ठ नेता आहे पक्षाचा, राज्याचा विरोधी पक्षनेता आहे, मी शिवसेनेचा नेता आहे. मी सगळ्यात आधी जाऊन आलो आहे. मला वाटतं ते तुम्हाला दिसलेलं नसावं. मी सगळ्यात आधी 12 तारखेलाच जाऊन आलो. हे सगळे लोक आत्ता जाऊन आले 4-5 दिवसापूर्वी. तुमच्या माहितीच तो सांगतो सगळ्यांच्या. सर, पण ह्या सगळ्या तुम्ही म्हणतायत की प्रकाश सोळंकी असतील, सुरेश धस असतील, हे सत्ताधारी बाकावरचे आमदार आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जावं असं तुम्ही म्हणताय. परंतु तरी देखील या सगळ्या संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणातलं राजकारण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये होतंय का? संतोष देशमुखला न्याय मिळवण्याचा न्याय मिळवून देण्याचा मुख्य उद्दिष्ट नाही असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं म्हणूनच तसं करू नये. मी म्हणून याला पॉलिटिकल विषय नाही हा विषय अशा पद्धतीनं दहशतवाद, दादागिरी, गुंडशाही संपवण्याचा मुद्दा आहे. हा काही आमच्या पक्षाचा विषय नाही का दुसऱ्या पक्षाचा विषय नाही. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी मधल्या सुद्धा अंतर्गत लोकांवर दहशतवाद आणि दादागिरी होते. म्हणजे बाहेरचे लोक जाऊ शकत नाही तिथं. आता काही लोक बोलणार नाही खाजगीमध्ये, पण आमचे इथले अतुल सावे मंत्री होते तिथं, पालकमंत्री, काम करू शकले नाही तिथं. या गुंडागर्दीमुळे काम करू शकले नाही. अशा प्रकारची स्थिती तुम्हाला खरं सांगायचं तर. आता ते तसे भाजपचे आहेत, सत्ताधारी पक्षाचे. त्यामुळे हा मुद्दा सत्ताधारी विरोधक हे नक्की आहे की सत्ताधारी जे बीड जिल्ह्याचे ते या सगळ्या घटनेच्या मागे जे लोक आहेत त्यांना सपोर्ट करतात का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. 1222 बंदुकीचे परवाने एकट्या बीडमध्ये आहेत. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक बंदुकीचे परवाने असलेला बीड हा जिल्हा ओळखला जातो. तुमच्या संभाजीनगरामध्ये सर्वाधिक मोठं संभाजीनगर हे जिल्ह्याचं क्षेत्र आहे, विभागीय क्षेत्र आहे. परंतु त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात बंदुकीचे जास्त परवाने न होता बीडमध्ये जास्त बंदुकीचे परवाने फक्त एवढे. विदाऊट परवाने याच्यापेक्षा 10 पट आहे तिथं बीडमध्ये. पोलिसांसमोर हे मोठं चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे. पण बरेच पोलीस मोठ्या ताकदीनं जातात आणि नंतर आरोपीशीच मिलीभगत करतात. अशा प्रकारची सुद्धा बीड जिल्ह्याची आतापर्यंतची स्थिती आहे. 1200 परवाने, परवानाधारक 1200, परवानाधारक नसणारे किती असेल हे तर मोजता येणार नाही एवढे बीडमध्ये लहान पोरगं सुद्धा एखादी बंदूक काढताना गोळीबार करतात अशा प्रकारची स्थिती झाली. फटाक्याच्या छर्ऱ्याच्या बंदुका कशा आहेत, एवढ्या बीडमध्ये बंदुका आहेत. पण या सगळ्या प्रकरणात आता ज्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने आता त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात. कैलास फड असेल, त्यांच्या मुलांचं असेल, इतर अनेक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सोबत फोटो असलेल्या व्यक्ती जी लोक आहेत ती बंदुका घेऊन फोटो काढत आहेत. अशा सगळ्यांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरती टाकलेले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं गृहमंत्र्यांकडे काय मागणी असणार आहे? ठीक आहे ना, असे शस्त्र परवाना काही धाक दाखवण्यासाठी नाही, स्वतःच्या सुरक्षेसाठी. आता यांनी धाक दाखवण्यासाठी वापरत असेल तर अशा परवानाधारकावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे, त्यांचे परवानगी रद्द झाले पाहिजे. अंजली दमानियांची काही भूमिका चूक आहे असं मला म्हणता येणार नाही, त्यांची भूमिका योग्यच आहे. परंतु ह्या सगळ्या उद्या होणाऱ्या या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात सर्वपक्षीय नेते मंडळी तर उपस्थित राहणार आहे. परंतु सर, वाल्मिक कराड हे अजूनपर्यंत अटकेत नाहीयेत. त्या सगळ्या संदर्भात राजकीय पक्ष म्हणून म्हणजे सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावरती उतरण्याची भूमिका असेल का? कारण की विधानसभेत तर तुम्ही घेरलं, परंतु विधानसभेच्या बाहेर रस्त्यावरची भूमिका कशी असेल? हे पण उद्या बीडमध्ये आंदोलन आहे, जन आंदोलन आहे, कोणत्या पक्षाचं आंदोलन नाही. आणि सरकार किती बेफिकीर आहे बघा. मी सभागृहात आरोप केला होता की वाल्मिक कराड नागपूरला आहेत. 8 दिवस झाले बोलून. मला एखाद्या साध्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन यायला पाहिजे होता, तुमच्याकडे काही माहिती असेल तर द्या म्हणून. मी शनिवारी का शुक्रवारी बोललेलो सभागृहात, शुक्रवारी. आज दुसरा शुक्रवार आलेला आहे, कोणते पोलीस अधिकाऱ्याचा मला फोन नाही आलेला याच्या संदर्भात. म्हणजे सरकारला याला तपासायचंच नाही ना. अशा प्रकारची स्थिती समजायला काय हरकत आहे. आपण जर असं असतं तर काहीतरी ठाव ठिकाणा लावण्यासाठी जर मी बोललो, मी जबाबदारीनं बोललो सभागृहात,
तर मला येऊन विचारायला पाहिजे होतं पोलिसांनी, पण माझ्याकडे कोणीही आलेलं नाही. आणि आता मला वाटत नाही त्या जागेवर कोणी असायचा प्रश्न नाही. एवढा आरोप केल्यानंतर तर जागा 100% सोडली असेल. सर, आगामी महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात विशेषतः करून खरं तर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार महापालिका निवडणुकीमध्ये? कारण की प्रत्येक जण महाविकास आघाडीचा जो प्रमुख पक्ष आहे तो स्वबळाची दावेदारी करतो आणि महायुतीत स्वबळाची चर्चांना सुरुवात आम्ही कधी स्वबळाचं बोललेलो नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच बोललेलो आहोत. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका आम्ही लढतोय. येणाऱ्या काळात सुद्धा त्या अँगलनी आमच्या तयारी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी एकत्रितच येणाऱ्या काळातल्या निवडणुकांना सुद्धा सामोरं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.